रात्रीचे 3 वाजले होते. अख्खं नाशिक झोपेत होतं, पण क्राईम ब्रांचच्या गाड्या एका हाय प्रोफाईल पत्त्याकडे वेगाने सरकत होत्या. टार्गेट होतं स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा, लोकांचं भविष्य सांगणारा आणि मोठमोठ्या मंत्र्यांना आपल्या बोटावर नाचवणारा अशोक खरात. ज्या हातांनी तो लोकांचं नशीब वाचायचा, त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण हे प्रकरण फक्त एका बलात्काराचं नाहीये, तर हे प्रकरण आहे एका अशा ब्लॅकमेलिंगच्या जाळ्याचं, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये भूकंप आणलाय. 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि त्यातील नावं ऐकून तुमचेही पाय जमिनीखालून सरकतील. नेमकं प्रकरण काय आहे, कोण आहे अशोक खरात, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. अशोक खरात नाव साधं वाटतं, पण हा माणूस साधा नव्हता. मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेला हा अधिकारी स्वतःला कॉस्मोलॉजीचा बाप म्हणवून घ्यायचा. 154 देशात फिरलोय, तिथल्या अघोरी विद्या शिकलोय असं सांगून त्याने सुशिक्षित लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायला सुरुवात केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरमध्ये त्याचं आलिशान ऑफिस होतं, पण त्याचं खरं साम्राज्य होतं सिन्नरच्या मिरगावमध्ये. तिथे त्याने शिवनिका ट्रस्ट आणि ईशान्येश्वर मंदिर उभं केलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे भेट दिली आणि खरातचं नशीब उजळलं. तिथून पुढे तो राजकीय ज्योतिषी बनला. मंत्र्यांच्या बदल्या, कोणाला मंत्रीपद मिळणार, कोणाचं सरकार पडणार याचे सल्ले हा कॅप्टन एसी केबिनमध्ये बसून द्यायचा. पण या आध्यात्मिक बुरख्यामागे एका वासनांद चेहरा लपला होता. एका 35 वर्षीय महिलेने हिंमत दाखवली आणि पोलिसांकडे पाढा वाचला. खरातची पद्धत एकदम फिल्मी होती. तुझ्या कुंडलीत दोष आहे, तुला दैवी प्रसादाची गरज आहे असं सांगून तो महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा. तिथे त्यांना गुंगीकारक पदार्थ खायला दिले जायचे. महिला बेशुद्ध झाली की हा नराधम तिच्यावर अत्याचार करायचा. धक्कादायक म्हणजे 2022 पासून 2025 पर्यंत हा पापाचार सुरू होता. तो केवळ अत्याचार करायचा नाही, तर त्याचे व्हिडिओ शूट करायचा, जेणेकरून नंतर त्या पीडितेचं तोंड बंद ठेवता येईल. आता या प्रकरणाचा सर्वात भयंकर भाग, पोलिसांनी जेव्हा खरातच्या कार्यालयावर छापा टाकला तेव्हा त्यांना एक पेन ड्राईव्ह सापडला. या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात फक्त सामान्य महिला नाहीयेत, तर महाराष्ट्रातील बड्या महिला नेत्या, बड्या नेत्यांच्या बायका, मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि हाय प्रोफाईल कॉर्पोरेट महिलांचे व्हिडिओ असल्याची दाट शक्यता आहे. हा कॅप्टन भविष्याच्या नावाखाली या महिलांना जाळ्यात ओढायचा का? हे व्हिडिओ बनवून तो नेत्यांना ब्लॅकमेल करत होता का? की हा एखादा मोठा हनी ट्रॅप आहे? हे व्हिडिओ जर बाहेर आले तर अनेक बड्या धेंडांचे संसार आणि करिअर उद्ध्वस्त होणार हे निश्चित आहे. या प्रकरणाची सर्वात जास्त झळ बसली आहे ती म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना. खरातच्या ट्रस्टवर चाकणकर विश्वस्त आहेत. सुषमा अंधारे यांनी तर पुराव्यांसह हल्ला चढवलाय. अंधारे म्हणतायत की ज्या माणसासाठी चाकणकर स्वतः छत्री धरून उभ्या होत्या, तोच माणूस महिलांचं शोषण करत होता. अशोक खरात या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्ह्याचा आरोप आहे. त्यामध्ये त्याला अटक झाली. जी माहिती समोर येते त्यानुसार त्याच्याकडे तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. मुद्दा असा आहे की अशा व्यक्तीला नेमकं राजकीय आशीर्वाद कोणाचे आहेत, त्यावर प्रश्न असा निर्माण होतो की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहेत. नुसत्या संचालिका नाहीत, तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे, असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले. ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? माझा सरळ साधा प्रश्न आहे. मला या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अत्यंत संवेदनशील महिला असणाऱ्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सुनेत्रा वहिनींची किंवा एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की सतत वादाच्या भुवऱ्यात असणाऱ्या चाकणकरांना आपल्याला या आयोगावर ठेवावं लागतं? कारण आयोगाचा दुरुपयोग करत वारंवार
शोषित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं शोषण करणाऱ्या लोकांना राजाश्रय देण्याचं काम जर चाकणकर करत असतील तर चाकणकरांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. नाही, ज्या पद्धतीने अनेक नावं याच्यात पुढे येत आहेत, अनेक फोटोज येत आहेत, अनेक माहिती पुढे येते आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोलेजी यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपचा उल्लेख करत एक पेनड्राईव्ह आपल्याकडे आहे असे सांगितले होते. आत्ता या प्रकरणातला जो इसम आहे अशोक खरात हाही नाशिकचाच आहे आणि 58 व्हिडिओ जेव्हा त्याच्याकडे सापडतात तेव्हा आमच्यासारख्या माणसांना एक शंका यायला लागते की पटोलेंनी उल्लेख केलेला हनी ट्रॅप आणि त्याच्याशी संबंध असणारा पेन ड्राईव्ह आणि ही व्यक्ती यांचे काही संबंध आहेत का, याचं कुठे काही कनेक्शन आहे का. अर्थात तो तपासाचा भाग आहे, तो तपासला जावा. पण हे सगळं तपासताना महिला आयोगाचे प्रिव्हिलेज कुणालाही मिळता कामा नयेत. कारण या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाने मागच्या वर्षी केला तेव्हा आयोगाच्या पदाचा दुरुपयोग करत चाकणकरांनी संबंधित संपादकाकडून जबरदस्तीने माफीनामा मागवला होता. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. इतकंच नाही तर खरातवर पूर्वी आरोप झाले तेव्हा चाकणकरांनी आपल्या पदाचा वापर करून पीडितांना गप्प केलं होतं का असा जळजळीत सवाल आता विचारला जातोय. केसरकर, तटकरे आणि चाकणकर हे भक्त आता तोंड लपवत फिरतायत. ज्यांच्यावर महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनीच अशा भोंदू बाबाला संरक्षण दिलं का. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात उडी घेतली आहे. लोक चर्चा करतायत की खरातने अनेक नेत्यांना चक्क आपल्या हाताची करंगळी कापायला लावून रक्ताचा अभिषेक करायला लावला होता. स्वतःला सायंटिफिक कॉस्मॉलॉजिस्ट म्हणवणारा हा माणूस प्रत्यक्षात मात्र काळजाला थरकाप उडणारं अघोरी प्रयोग करत होता. विज्ञानाच्या गप्पा मारणारा हा कॅप्टन प्रत्यक्षात महिलांच्या असहायतेचा फायदा घेणारा एक लिंग पिसाट निघाला अशी टीका आता समाज माध्यमातून होते. आज अशोक खरातला नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतर तो कोणाकोणाची नावं घेतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. नेत्यांच्या कुंडलीतील भविष्य सांगणाऱ्या खरातची स्वतःची कुंडली आता पोलिसांच्या हातात आहे. सत्तेची ऊब, धर्माचा बुरखा आणि पैशाचा गर्व या तिन्ही गोष्टींचा वापर करून खरातने जे पाप केलंय त्याचं प्रायश्चित्त त्याला मिळणार का. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.